उद्या शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी भक्तिमय वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय. यामध्ये 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 पोलीस उपाधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 129 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 957 अंमलदार, 732 होमगार्ड्स, शीघ्र कृती दल आणि SRPFच्या 2 तुकड्या, एक दंगल काबू पथक असा 2000 अधिकारी कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पोलीस ग्राउंड इथं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग होऊ नयेत किंवा नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना दिल्यात. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, प्रिया पाटील यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या अनुषंगानं सूचना केल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना वॉकी टॉकीचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, तानाजी सावंत, अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, किशोर शिंदे, संतोष डोके, संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.